Hello, my dear friends and my dear students. Welcome back on my channel. Today, we are going to start our new poem of 11th standard, Nose versus Eyes. This is the fifth poem of the textbook. Now, आता तुम्हाला कळलं असेल की नोज वर्सेस आईज हे जे टायटल आहे या पोएमचं, तर या टायटलमधून आपल्याला काय दिसून येतं आहे की नोज वर्सेस आईज या दोघांमध्ये काहीतरी भांडण लागलेलं आहे आणि ते भांडण सोडवायचं आहे, या पोएममधून सोडवलं जाणार आहे. तर काय आहे या पोएममध्ये ते आपण पुढे बघणार आहोत. पण त्याआधी आपल्याला आईस ब्रेकर्स सॉल्व करायचे आहेत या पोएममधले आणि ऑथरचे इंट्रोडक्शन हे आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता पहिला आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी जी आहे ती मी वाचतो आहे. कंप्लीट द वेब विथ द हेल्प ऑफ ॲडजेक्टिव्स used to describe eyes and nose in all respects. Two are done for you. आता त्यांनी जी ॲक्टिव्हिटी दिली आहे त्यामध्ये जी डायग्राम दिली आहे त्या डायग्राममध्ये आईज आणि नोज हे मध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे की आईजबद्दल काही शब्द आपल्याला या ब्लँक स्क्वेअरमध्ये लिहायचे आणि नोजबद्दल काही ॲडजेक्टिव्ज आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या स्क्वेअर्समध्ये लिहायचे आहेत. ओके, सो त्यांनी दोन दोन एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये बघा, आईजसाठी त्यांनी वापरलं आहे ब्युटिफुल अँड डिसर्निंग, हे दोन ॲडजेक्टिव्स त्यांनी वापरलेले आहेत. तर डिसर्निंग म्हणजे काय, तर डिफरन्शिएट करू शकणारे, म्हणजे ज्या वस्तू आपण बघतो डोळ्यांनी त्या वस्तूंमध्ये फरक करू शकणारे हे डोळे आहे. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय, सुंदर काय कुरूप काय, बरोबर, हे जे जे डोळे डिफरन्शिएट करू शकतील त्याला आपण म्हणू शकतो डिसर्निंग आईज. ओके, आता असंच आपल्याला काही आणखी ॲडजेक्टिव्स डोळ्यासंबंधी लिहायचे आहेत. तर आपण लिहूया इथे बिग. काही जणांचे डोळे मोठे असतात, बरोबर. त्यानंतर दुसरं लिहूया आपण इथे डीप. काही जणांचे डोळे खूप खोल असतात किंवा डीप आपण त्यांच्या डोळ्यामध्ये बघितलं तर खूप खोलवर आपण जातो, एंगेज होतो त्याच्यामध्ये. सो दॅट इज कॉल्ड ॲज डीप, बरोबर. त्यानंतर तिसऱ्या डोळ्यांचा प्रकार जो आहे तो आपण म्हणू डो, DOE. आता डो आईज म्हणजे काय, तर ज्याला आपण म्हणतो डार्क, म्हणजे काही लोकांचे डोळे हे जन्मतःच खूप डार्क असतात. ओके, म्हणजे त्यांची जी आतली बुबुळं आहेत किंवा डोळ्यांच्या ज्या कडा आहेत त्या थोड्या डार्क असतात, त्याला आपण म्हणतो डो आईड. ओके, DOE डो. आणि एक आपण आणखी लिहू शकतो की इन्क्विजिटिव्ह, INQUISITIVE. इन्क्विजिटिव्ह म्हणजे काय, तर इन्व्हेस्टिगेट करू शकणारे किंवा एन्क्वायर करू शकणारे. काही वेळेला एखाद्यांची डोळे असे असतात की ते काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात, बरोबर, इन्क्वायरी करण्याचा प्रयत्न करत असतात, म्हणून त्या डोळ्यांना आपण म्हणू शकतो इन्क्विजिटिव्ह आईज. तर मग आपण डोळ्यांसाठी काय काय विशेषणं वापरली, ब्युटिफुल, बिग, डीप, डिसर्निंग, डो आईड आणि इन्क्विजिटिव्ह. सो हे 6 विशेषणं ॲडजेक्टिव्ज आपण वापरलेले आहेत डोळ्यांसाठी. आता त्याचप्रमाणे आपल्याला नाकासाठी सुद्धा काही ॲडजेक्टिव्ज वापरायचे आहेत. त्यातले 2 त्यांनी दिलेले आहेत. तर एक शार्प नोज, म्हणजे ज्यांचं खूप टोकदार नाक असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे वरून खालपर्यंत असं शार्प असतं. त्यानंतर पॉइंटेड, म्हणजे ज्याच्या नाकाला पुढे टोक असतं त्या नाकाला आपण म्हणतो पॉइंटेड नोज. त्यानंतर एक आपण लिहू शकतो वाईड, म्हणजे ज्यांचं नाक असं पसरतं असतं त्याला आपण म्हणतो वाईड नोज. त्यानंतर लॉंग, एखाद्याचं नाक खूप लांबुळकं असतं त्याला आपण म्हणतो लॉंग नोज. ओके, सो ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही आपण कंप्लीट केलेली आहे. आता आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळणार आहोत. तर आता पुढची ॲक्टिव्हिटी आहे बघा, मी वाचतो आहे. गिवन बिलो आर सम वर्ड्स फ्रॉम लीगल टर्मिनॉलॉजी. आता लीगल टर्मिनॉलॉजी म्हणजे काय, तर कोर्टाशी रिलेटेड काही शब्द खाली लीगल टर्मिनॉलॉजीमध्ये दिलेले आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला
लिहायचं आहे. लीगल टर्मिनॉलॉजी यूज्ड इन कोर्ट अफेअर्स, डिस्कस अँड कंप्लीट द टेबल अकॉर्डिंगली. आता बघा इथे पहिला दिलेला आहे शब्द लीगल टर्मिनॉलॉजी, दॅट इज ॲफिडेविट. तर आता हा ॲफिडेविट हा शब्द कोर्टामध्ये वापरला जातो आणि हे सगळे शब्द कोर्टात वापरले जातात. तर ॲफिडेविटचं डिस्क्रिप्शन त्यांनी काय दिलं आहे, रिटन स्टेटमेंट कन्फर्म्ड बाय ओथ्स ऑर ॲफर्मेशन फॉर यूज ॲज एव्हिडन्स इन कोर्ट. म्हणजे एखाद्याने आपल्या सहीनिशी कन्फर्म केलेलं एखादं डॉक्युमेंट, ज्याला आपण म्हणतो शपथ. ओथ म्हणजे शपथ आणि ॲफर्मेशन म्हणजे स्वतःची कबुली किंवा स्वतःचा जबाब देऊन लिहिलेलं डॉक्युमेंट स्वतःच्या सहीने, दॅट इज कॉल्ड ॲज ॲफिडेविट. आता ऑर्ग्युमेंट म्हणजे काय, तर एखादी केस चालत असते आणि त्या केसवर काय होतात, ऑर्ग्युमेंट होतात. तर ऑर्ग्युमेंट म्हणजे काय, तर काही लीगल असे रिझन्स असतात. सो आपण लिहूया इथे काही लीगल रिझन्स, LEGAL, लीगल रिझन्स, REASONS, लीगल रिझन्स बेस्ड ऑन, कशाच्या आधारावर, बेस्ड ऑन लीगल टेक्स्ट. म्हणजे एखादी केस चालते आहे कोर्टामध्ये आणि त्या कोर्टाच्या केससाठी आपल्याला काय करायचं आहे, काही लीगल पुरावे गोळा करायचे आहे, जेणेकरून आपण लीगल ऑर्ग्युमेंट करू शकू त्याच्यासाठी. बरोबर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्ग्युमेंट. बरोबर. त्यानंतर थर्ड वन इज कन्सेंट. आता कन्सेंट म्हणजे काय, तर कन्सेंट म्हणजे ॲक्च्युली आपण परवानगी म्हणतो, पण इथे काय करायचं आहे की दुसऱ्या माणसाचं मत ऐकून घेणे, त्याला आपण म्हणतो इथे कोर्टाच्या भाषेमध्ये कन्सेंट. तर आपण इथे लिहू शकतो की ॲक्सेप्टिंग अनदर पर्सन्स स्टेटमेंट. ओके, ॲक्सेप्टिंग अनदर पर्सन्स स्टेटमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्सेंट. आता तुम्हाला एकाखाली एक ते सगळं लिहून घ्यायचं आहे. जसं मी स्क्रीनवर लिहितो तसं तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहून घ्या, कारण आपल्याला जागा इथे कमी असल्यामुळे तेवढ्या ओळीमध्ये ते मावणार नाही. ओके, फाईन. त्यानंतर चौथा शब्द त्यांनी वापरला आहे, दॅट इज काउन्सिल. आता काउन्सिल म्हणजे काय, की जी व्यक्ती आपल्याला काय करते, ॲडवाईस करते, सल्ला देते, दॅट इज कॉल्ड ॲज अ काउन्सिल. ओके. मग अ पर्सन who gives legal advice. आता सल्ले भरपूर लोक देतात, पण आपल्याला कशी ॲडवाईस पाहिजे, तर लीगल ॲडवाईस. आता लीगल म्हणजे काय, तर ऑफिशियल ॲडवाईस आपल्याला पाहिजे आहे, ऑफिशियल सल्ला आपल्याला पाहिजे आहे, आणि ते कोण देऊ शकतं, तर फक्त काउन्सिलरच आपल्याला तो सल्ला देऊ शकतो. दॅट इज वाय इट इज अ लीगल ॲडवाईस. त्यानंतर फिफ्थ आहे जजमेंट. आता जजमेंट म्हणजे काय, जजमेंट म्हणजे एखाद्या केसवर झालेलं डिसिजन. ओके, कोर्टाकडून. तर त्याच्यापुढे आपण लिहू शकतो ॲन ऑफिशियल डिसिजन, DECISION, डिसिजन मेड बाय कोर्ट. कोर्टाने दिलेल्या डिसिजनला आपण जजमेंट असं म्हणतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट येतं ट्रायल. आता ट्रायल म्हणजे काय, तर एखाद्या वेळेस कोर्टामध्ये, जसं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा शाळा कॉलेजमध्ये आपण एक्झामिनेशन्स घेतो, तर ते कशासाठी घेतो, तर ट्रायलसाठी घेतो. बरोबर आहे, मुलांच्या प्रॅक्टिससाठी घेतो, तर त्याला आपण ट्रायल म्हणतो किंवा प्रॅक्टिस टेस्ट असं म्हणतो. मग तशीच कोर्टामध्ये सुद्धा होत असते, त्याला आपण म्हणतो अ लीगल एक्झामिनेशन ऑफ ॲन इश्यू बाय अ
कोर्ट, त्याला आपण म्हणतो ट्रायल. अ लीगल एक्झामिनेशन ऑफ ॲन इशू, म्हणजे एखादा इशू असेल त्या इशूची घेतल्या गेलेली लीगल एक्झामिनेशन, त्याला आपण म्हणतो ट्रायल. त्यानंतर 7th आहे व्हर्डिक्ट. आता व्हर्डिक्ट म्हणजे सुद्धा आपण म्हणू डिसिजन. आणि जजमेंट आणि व्हर्डिक्ट हे दोन थोडेफार जवळचे आहेत. आता व्हर्डिक्ट म्हणजे द ऑफिशियल डिसिजन मेड बाय द कोर्ट, म्हणजे जे आपण जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे तेच आपल्याला व्हर्डिक्टमध्ये पण लिहायचं आहे, म्हणजेच ॲन ऑफिशियल डिसिजन, DECISION डिसिजन. ओके. त्यानंतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे काय, तर कोर्टचा अनादर होणे, म्हणजे एखाद्या वेळेस कोणी कोर्टचा निर्णय दिलेला आहे जजनी आणि तो निर्णय अमान्य करणे, त्याला आपण म्हणतो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आता मग इथे आपण लिहू शकतो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, अ डिसरिस्पेक्टफुल म्हणजे कोर्टाचा रिस्पेक्ट न करणे, अ डिसरिस्पेक्टफुल बिहेवियर अगेन्स्ट द कोर्ट, अ डिसरिस्पेक्टफुल बिहेवियर अगेन्स्ट द कोर्ट, दॅट इज कॉल्ड ॲज कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा नोटीस. आता नोटीस म्हणजे काय, नोटीस हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपल्या शाळा कॉलेजमध्ये सुद्धा पण आपल्याला नोटीस दिलं जातं. पण कोर्टाची नोटीस ही कशी असते, तर दॅट इज लीगल नोटीस, म्हणजे त्याला आपण काही नाही म्हणू शकत नाही, ती कंपल्सरीच असते. अ लीगल वॉर्निंग बाय द कोर्ट ही कशी असते, अ लीगल वॉर्निंग बाय द कोर्ट. शाळा कॉलेजमधली आपली जी नोटीस असते ती कधी कंपल्सरी असते किंवा कधी कंपल्सरी नसते, पण कोर्टाकडून आलेली नोटीस ही आपल्याला कंपल्सरीच असते, बिकॉज दॅट इज वॉर्निंग. ओके. आणि त्यानंतर लास्ट वन इज स्टे ऑर्डर. आता स्टे ऑर्डर म्हणजे काय, स्टे ऑर्डर म्हणजे एखादी गोष्ट सुरू आहे आणि त्याला थांबवणे, दॅट इज कॉल्ड ॲज स्टे ऑर्डर. सो इट इज अ कोर्ट ऑर्डर टू सस्पेंड अ कोर्ट जजमेंट, म्हणजे एखाद्या वेळेस कोर्टाने एखादी काही प्रक्रिया करायला सांगितली आहे आणि ती जर थांबवायची असेल तर त्याच्यासाठी कोर्टाचीच स्टे ऑर्डर पाहिजे, तरच ती प्रक्रिया थांबवल्या जाऊ शकते. दॅट इज कॉल्ड ॲज स्टे ऑर्डर. सो इट इज अ कोर्ट ऑर्डर टू, इकडे लिहितोय खाली, टू सस्पेंड अ कोर्ट जजमेंट. म्हणजे कोर्टाने एखाद्या वेळेस जजमेंट दिलेलं असेल आणि नंतर ते लक्षात येत असेल की हे जजमेंट योग्य नाही, तर त्याच्यासाठी स्टे ऑर्डर ही दिल्या जाऊ शकते, जेणेकरून त्या जजमेंटला थांबवण्यात येऊ शकतं. दॅट इज कॉल्ड ॲज स्टे ऑर्डर. ओके. सो हे 10 शब्द आपण बघितलेले आहेत. आता ह्यानंतर त्यांनी खाली म्हटलं आहे पुढची ॲक्टिव्हिटी, नेम द 5 सेन्सरी ऑर्गन्स अँड प्रोव्हाइड फ्रेजेस, इडियम्स, प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू देम. आता आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत, तर इयर, नोज, आय, टंग अँड स्किन, म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा, हे 5 आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत. तर त्यापैकी पहिलं त्यांनी दिलेलं आहे दॅट इज इयर, आणि त्या इयरशी रिलेटेड त्यांनी एक फ्रेज दिलेली आहे, त्याला म्हटलं आहे टू टर्न अ डेफ इयर, म्हणजे एखाद्या वेळेस आपण कधी मुद्दाम न ऐकल्यासारखं करतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टू टर्न अ डेफ इयर, म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं करणे. आता हा इयर नावाचा जो ऑर्गन आहे हा आपला कंप्लीट झालेला आहे.
आता पुढे आपल्याला दुसऱ्या याच्यावर करायचं आहे, दुसऱ्या सेन्सरी ऑर्गनवर आपल्याला एक म्हण किंवा आपल्याला एक वाक्प्रचार ह्याच्यामध्ये करायचं आहे. तर आपण सेकंड घेऊया आपलं नाक. सो कीप नोज आउट ऑफ. दुसरं लिहूया आपण कीप नोज आउट ऑफ. आता इथे आपण नोज वापरलेला आहे, बरोबर, दुसऱ्या याच्यामध्ये. आता कीप नोज आउट ऑफ या फ्रेजचा अर्थ काय आहे, तर एखाद्या गोष्टीत आपले नाक न खुपसणे, त्यातून आपलं नाक बाहेर ठेवणे किंवा कोणाच्या कामामध्ये दखलंदाजी न करणे, बरोबर. दॅट इज कॉल्ड ॲज कीप नोज आउट ऑफ. हे झालं आहे आपलं दुसरं. त्यानंतर तिसरं आपण बघूया आय म्हणजे डोळे. तर डोळ्यासंबंधी आपण म्हणू शकतो की अ बर्ड्स आय व्ह्यू. अ बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे हल्ली आपण बघा गुगलवर मॅप्स बघतो किंवा वरून आपण लोकेशन बघतो. तर वरून जेव्हा आपण लोकेशन बघतो तेव्हा आपलं पूर्ण गाव दिसतं, मग त्या गावामध्ये आपलं घर दिसतं, आपल्या घरासमोर मंदिर असेल ते दिसतं. तर वरून जे दृश्य आपल्याला दिसतं हेलिकॉप्टरमधनं किंवा विमानामधनं किंवा सॅटेलाईटवरून, त्याला आपण म्हणतो बर्ड्स आय व्ह्यू. म्हणजे पक्ष्यांच्या डोळ्यांनी जसं व्ह्यू दिसतो तसा व्ह्यू म्हणजे बर्ड्स आय व्ह्यू. ओके. सो इथे आपण आयसुद्धा वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण म्हणूया टंग, जीभ. दॅट इज कॉल्ड एज टंग टाईड. TONGUE, टंग टाईड. आता टंग टाईड म्हणजे काय, सॉरी, टंग टाईड, याच्यामध्ये टंग आपण वापरलेला आहे. टंग टाईड म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या वेळेस आपण काय होतो, आपल्याजवळ शब्दच राहत नाही बोलायला, आपण एकदम निशब्द होतो. मग आता असं निशब्द होण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण म्हणतो टंग टाईड. म्हणजे माझ्याकडे बोलायला काहीच नव्हतं, मी शांत बसलो, मला त्या प्रश्नाचं उत्तरच देता आलं नाही. दॅट इज द सिच्युएशन ऑफ टंग टाईड. त्यानंतर शेवटचं राहिलं आहे आपलं स्किन. तर स्किनसाठी आपण वापरू शकतो गेट अंडर समवन्स स्किन. गेट अंडर समवन्स स्किन म्हणजे काय, तर एखाद्याच्या हाताखाली काम करणे किंवा कोणी म्हणेल तसं ऐकणे. दॅट इज कॉल्ड ॲज गेट्स अंडर समवन्स स्किन. सो हे आपण इथे बघितलेलं आहे. ओके. तर आपले पाचही जे सेन्सरी ऑर्गन्स आहे हे आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर आज आपण बघणार आहोत पुढे ऑथर जे आहेत या पोएमचे विलियम काउपर, त्यांचं इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. So let's start with the introduction. William Cowper was one of the most popular 18th century English poets and composers of hymns. Hymns means prayers म्हणतो आपण मराठीमध्ये. सो 18th centuryचे सगळ्यात महत्त्वाचे किंवा फेमस इंग्लिश पोएट हे होते आणि ते प्रेयर्स वगैरे पण लिहायचे. हिज पोएम्स डील विथ नेचर अँड एव्हरीडे लाईफ. सो त्यांच्या पोएमचे विषय काय होते, तर ते निसर्ग किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामधले विषय पोएममध्ये मांडायचे. ही इज ॲप्टली डिस्क्राइब्ड बाय सॅम्युअल टी कोलरिज ॲज द बेस्ट मॉडर्न पोएट ऑफ हिज टाइम्स. आता ॲप्टली म्हणजे काय, तर क्लिअरली. सो क्लिअरली सॅम्युअल कोलरिज म्हणजे ST कोलरिज यांनी त्यांना काय म्हटलेलं आहे, तर बेस्ट मॉडर्न पोएट ऑफ हिज टाइम्स. त्यांच्या काळातले सगळ्यात प्रगत कवी असं त्यांना पदवी ST कोलरिज यांनी दिलेली आहे. दो ही स्टडीड ज्युरिस्प्रुडन्स. आता ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय, तर लॉचा अभ्यास. आता एक आपण आर्ट्स शिकतो तर आपण साहित्याचे अभ्यासक असतो, बरोबर आहे. काय कॉमर्स शिकतो तर वाणिज्य शाखेचे अभ्यासक असतो. तर त्याचप्रमाणे ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय, तर लॉ या विषयाचा अभ्यास करणारे. त्यांनी काय शिकलं होतं, तर त्यांनी लॉ केलं होतं आणि ही लॅटर ॲडमिटेड दॅट ही वॉज नॉट मच इन्क्लाइंड टू द लीगल प्रोफेशन.
लीगल प्रोफेशन म्हणजे हे लॉचं जे प्रोफेशन होतं त्या प्रोफेशनकडे हे जास्त झुकलेले नाहीत हे त्यांना नंतर कळलं किंवा त्यांनी नंतर ते ॲक्सेप्ट केलं, ॲडमिट केलं की मला लॉपेक्षा साहित्यामध्ये जास्त रस वाटतो. ही रोट, त्यांनी एक विचार मांडला त्यांचा, काय म्हणतात ते की हॅपी इज द वन, म्हणजे हॅपी कोण आहे, हू नोज जस्ट ॲज मच ऑफ द लॉ टू मेक हिमसेल्फ अ लिटल मेरी नाऊ अँड देन विथ द सॉलेमनिटी ऑफ द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स. म्हणजे एखाद्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीचं लिमिटेड नॉलेज असलेली व्यक्तीच काय असू शकते, हॅपी असू शकते. कारण एखाद्याला जर खूप जास्त नॉलेज कुठल्या गोष्टीचं असेल तर तो शांत राहू शकत नाही किंवा तो आवाज उठवतो त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे विल्यम कॉपरचं असं म्हणणं आहे की मला जरी लॉचं नॉलेज आहे तरी मला लॉचं नॉलेज तितकंच असायला पाहिजे जितकं मी त्याचा आनंद घेऊ शकेन. मेरी मीन्स हॅपीनेस किंवा जॉय, आनंद. अँड सॉलेमनिटी म्हणजे काय की फॉर्मल, विथ द सॉलेमनिटी ऑफ द ज्युरिडिकल प्रोसिडिंग्स. आता ज्युरिडिकल प्रोसिडिंग्स म्हणजे काय की कोर्टामध्ये जे व्यवहार होतात त्याला म्हणतात ज्युरिडिकल प्रोसिडिंग्स. सो त्या ज्युरिडिकल प्रोसिडिंग्सला हे किती डिग्निफाईड आणि फॉर्मल असतात, तर तितकं जर डिग्निफाईड आणि फॉर्मल आपण राहिलो तर आपल्याला त्या गोष्टीचा आनंद घेता येत नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीचं लिमिटेड नॉलेज असावं असं त्यांचं म्हणणं आहे. आता या पोएममध्ये काय सांगितलं आहे, नोज वर्सेस आईज इज अ सटायर ऑन द ज्युडिशियरी सिस्टम. ज्युडिशियरी सिस्टम म्हणजे न्यायव्यवस्था. आता या न्यायव्यवस्थेच्या विरोधात ही पोएम आहे, त्याला आपण म्हटलं आहे सटायर. सटायर म्हणजे एक उपरोधिक कविता. ओके. इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस. इट ऑल्सो मॉक्स म्हणजे आणखी कोणाची खिल्ली उडवली आहे याच्यामध्ये, तर स्टोन ब्लाइंड जस्टिस म्हणजे न्याय कसा आंधळा असतो. म्हणजे एकदा आपल्याला जर का न्याय देण्यात आला तर त्या जजमेंटवर किंवा त्या व्हर्डिक्टवर आपण किती आंधळ्या डोळ्यांनी विश्वास ठेवतो ह्याच्याबद्दल ही पोएम आहे. इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर, एम्फसायझिंग अपॉन द लॅक ऑफ एम्पथी अँड कॉमन सेन्स. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं कॉमन सेन्स न वापरता त्या जस्टिसवर किती विश्वास ठेवतो याबद्दल ही पोएम आहे. ओके. सो आज आपण इथेच थांबतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही पोएम स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, जस्ट लाईक माय व्हिडिओज अँड सबस्क्राईब माय चॅनल. अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज very regularly and very patiently, and thank you for subscribing to my channel. Thank you and have a nice day ahead. Goodbye.